Hello everyone, welcome back to the channel. Today we're going to show you how to make a very simple and delicious recipe known as Bimbla Nonche. This is Bimbul. This is the tree on which the Bimbul grows. It's also known as tree sorrel in English and is a commonly used souring agent in regional cuisines as well as Konkani cuisine. Okay, let's get down to it. Hi. Hi. कसं बघ मग बिमला नॉनचं बिमला नॉनच्याक आमकां आतां वार्डीक म्हणजे तो हरवी नॉनच म्हणून वाडटा ते त्या खावच्याक तूं इमिडिएट खुशी जाता तशींची हांव घर कडेन म्हाका काय फ्रेश नॉनची म्हणे प्रिती मिठा घालून पावसाळेन दवरन बरनेम बरनो ते पण नॉनचे काण खातना म्हाका कोण नॉनचे नाका आशिल्लें पयलीं जी बेरूचना म्हणून फ्रेश नॉनची करता म्हणून घालें आंबोली मेळना आंबडो मेळना तशें जाल्यार आमगे ते बिंबूल घालून करता सकाळ सांगता ती बिंबला नॉनची मोव जाता रुची जायना म्हणून पळोवन फुडें आमसाण मेळ्ळ्या पुरो एक नॉनच्याक म्हणून हांवें ट्राय केलें भारी रुची जालें रुची जावन हांवें केलें आतां मिगेल धूव आयली ती व्हरत म्हणटा अश्विन आयलो हांव व्हरत म्हणटा तशें देखून माया मिगेल धुवेल वता कसं म्हळ्यार पुरा जनांक वळखा आमा धर्माक चांग बिंबूल मेळटा गांवांत तांणी खावन सकट फ्रेश नॉनच्याचें एक इंट्रोडक्शन दिवका तुवें आनी व्हिडिओ दाखोवका म्हूण अश्विनूय तशी म्हणालो म्हणून त्या वता हेका म्हाका तुमकां सिंपल तुमकां दिसता बरो बारी सिंपल हें कसं सांगता म्हणून जाल्यार तुमी करून पळोवन टेस्ट करून आमकां सांगा तुमगेले कमेंट सांग. ओके सो फायन लेट्स स्टार्ट. सो कसं न्ही चाय बाप मान तू फर्स्ट आतां आमी एक अर्द सेर रामनाड मिरसांग घालता ती अर्द सेर म्हणून सांगचे आमी आमगेले भाशेन फुडें दाखोवन आमी सेरो पाव म्हणचे तशींची म्हाका तेंच माहीत पडटा हें अर्द सेर मिरसांग हांव लॅक करून तुमगेले खातीर सांगलें रे आनी तो 60 मिरसांग आसा 60 रामनाड मिरसांग हरवी त्या देखून आमी कशें करता म्हळ्यार वता आनी घालका म्हळ्यार मिक्सीन पिट्टी जावचे खातीर म्हाका वता आनी वचून घालून जायना सो आमगे ते विंगड कोणें घालतले ना म्हणून हांव चिक्की हुन्नार घेता आनी कायलीन घाल न्हू चिक्के हुन्नान हुन केले कुडले चिक्के मस्त करपाचें नज कुडले निवयता आनी मिक्सरी पिटी करून कोळ करता तशें देखून हें तुमी अर्द शेर म्हणून उड घासता वरा म्हटल्यार अर्द शेरान तूं 60 मिरसांग म्हणून उड घासता वरा. ओके ते आमी कन्फ्युजन नाका चिक्के वे करूया. ओके बिकॉज दॅट इज द बेस्ट वे टू प्रिजर्व कल्चरल ट्रेडिशनल रेसिपीज. बपमाल अंदाजो आमगेलो वेट कळलो 70 ग्राम्स आसा. ऑलराइट सो आता आणि कसं ना बिंबूल आता हें बिंबूल हाक जावन इतलें नाका आतां धुता हांव धुता कडे फोड पळोवन घालता एक उडकास दवरका म्हळ्यार स्टील आयदनान तूं बिंबला नणची करूनच स्टील आयदनां हांवें लायक नणची करतात म्हणून लेखून पयर मीठ आनी बिंबूल घालून दवरलें जाल्यार आयदन कारवेन गेलें बिंबूल काण उडोवपाक जालें कारवेन म्हळ्यार काळें जाता आयदन भितर सो तुमी तें केमिकली कसलें तांचो चेंज करचें पुरो त्या दिकोस्कर हांव आतां असल बावलां घेता हें कितले दिवस दवरल्यार कांय जायना ग्लास बावल आतां आमी सुरवे कसं करूया म्हळ्यार हें बिंबूल दिवं बिंबूल खंयची सायजाची बिंबूल सगळें काडला मस्त जून जावच्या कनज दिस इज जून दिस इज एक्झाम्पल असल घालूनच हें नाका इथे म्हळ्यार हाका रुची ना तितली चिक्के हरवे आशिल्ले जावका पळय हें हरवे हें लायक जाता इतलें व्हड जाल्यार कांय जायना पूण सान बिंबला मात्र नणचें केल्यार रुची जाता म्हण लेखतलीं जेन आतां सान बिंबलाक म्हूण ना ह्या कोळाक असल लायक जाता. आनी हें सान बिंबूल हे सान बिंबूल मात्र अशें गाय घालून करता ते मागीर तुमी करूया ताका आमसाण आसा रुची आसा त्या देखून ताका हदा घालका आतां आरवत मिरसांगेक कितले घालता म्हूण आतां वे करूया वापस वे करूया दांतू कितले 15 नंबर की आसा बट हें चड जाता इतलें कितले हें पळय 3 5 8 11 14 15 बिंबूल पावता सान ऑर्डर 15 बिंबूल एक वे करूया सो 15 बिंबूल म्हळ्यार अप्रॉक्सिमेटली 160 ग्राम्स 150 ग्राम्स म्हणून लेख 150 70 म्हळ्यार 1:2 कळो धुवन जातरी ताजी मिश करता. ओके ते प्लेट तीस ते धुवन काढलें सुको
आमच्या थोडक्यात तुमकां विंगड सांगता ती हें कसं म्हळ्यार बिंबूल केन्नाय मेळना तेन्ना जाय जाल्यार आमी कशी आमची करी येता म्हणून माट्या विचार पुरो बिंबूल मेळना नातल्यार सण्ण कुडकी करून आंबूल घाल्यार जाता आंबाड्या साले कुडकी घाल्यार जाता ताका एक नमुने परंबोड विंगडू हाक एक नमुने परंबोड विंगडू सो आमसाणी खातीर आमी घालची विना खोळो कंची केल्यार लायक जाता कोळ ओके ओके आंबूल जाता आंबड जाता बिंबूल मेळना तील सीजन आंबड मेळना तील सीजन आनी तूं खंयचे मेळटा की ते आमसाण घाली येता ते देखून हांव आतां बिंबूल घालना आमगे ते आसता देखून रेडी सीजन आमचे ते देखून हांव आतां बिंबूल घालून केल्यान लायक जाला ओके आता अनेक इंग्रेडियंट आसता वय सो पिक चिल्ली जल्ले हाडी एक दोन नाडी दोन नाडको Okay, so the third ingredient in all this is mustard seeds, mala sasam. Okay, so at tantu 70 grams red chili jalla at sasam kitlu galta mun pole. Sasam 60 मिरसांग म्हणे हांवें ते देखून हाका एक मुष्टी ससम घालता एकी मुष्टी आता एक मुष्टी ससम हरवे बाजूच्या ना काय ना हरवे ससम ओके तंत नेक्स्ट आम्ही हिंग घालता हिंग कितली हिंगू हिंगाक केलो गांवठी हिंग जाल्यार चड परंबळ आसता चड जाल्यार कोड जाता डब्बीचे पिट्टी जाल्यार समज चिके चड घाली येता ते तुमगे रांदप करून सिकील वकार घालका हे हांव आतां चड परंबळा गांवठी हिंगू ते देखून हांव हाका चडसो हिंग घालता जाल्यार पळय इतलो ओके फाइन घालता तू 23 grams राइट ओके म्हणा 3 ओके सो अबाउट 3 grams ऑफ 3 grams जातलो ते राइट अंदाजे जाल्यार पुळो येता न्ही चित्रांत तू ना वय अबाउट 2.5 grams असता वय आता तू मीठ आहे घाल का नो वय मीठ म्हळ्यार वाटूच न्हू मिक्सिंग घाल न्हू पुरो बग एका पण घाल्यार ते माटून दिता ते देखून एक मुष्ट मीठ घालचे कडे बिंबला थोडे घालचे आसा पक्कने आमकां उणी म्हूण दिसल्यार आमी कडे एडिशन घाली येता ते देखून आनी एक कसं म्हळ्यार मिठा हेर म्हणटा आमी मिठा हेर करून उदकांत खतखतानू मिठा उदक निवून करका म्हणना एकवा गाडी फुटा उदक प्युरिफायड ते देखून डायरेक्ट शेळ उदका वाटयता हांव कितलेच दिसा वायट जायना ते देखून आमी आनी एकवा गाडांक उदक दवरून घेवका एक बाटली ओके ऑलराइट आमकां आतां व्हिडिओ खातीर आमी कुडलेक करता ती कट करप जाल्यार फुडें हें शेळ उदक काडका न्हय ते देखून एक पण पुसून घेवचें अशें करून ओ कंप्लीट ड्राय करका न्हू कंप्लीट ड्राय करका म्हळ्यार शेळ उदक वच्चे नाका डायरेक्ट प्युरिफायड उदक मात्र पुरो ते देखून हें उदक काडया आमी ओके ता एक पण प्युरिफायड उदकान तू धुल्ल्यार समजत न्हू नाका ऑफासाने कसं लेकर ऑलराइट हे आयदन आमी आतां पोडी करून घालून घेवया पोडी करची कशी म्हळ्यार हे पाळ काडून मूळ काडून उडोवका आनी अशें हें व्हड आसा न्हू बिंबूल चिके आमसाणी खातीर अशें करका त्याच्यार कुडके वय सांग जाल्यार अशी कट्ट करूं येता हें सकयल काडचें वायट जाल्यार नेशेल पोर्शन आनी असल्यार काडचें आनी अशें 2 कुडके करून घाली येता कशी घाली येता जाल्यार तितूंतली फूड आसल्यार ती खावच्याक मोव जायना रुची जाता सपूर करका म्हणना पळय आतां अशें करून 2 कुडकी केल्यार रांदे शिंदल्या वरी शिंदल्यार जालें आमी आतां कितलें बिंबूल घाली येता म्हणलें का तुमकां सांगता तेन्ना हें पोडी पळोवन सांगता हांव तुमकां जालें तितलें पिकल बिंबूल घालना शेरू बिंबूल घाल्यार जालें बिमला के कीड पडत न्हू वय वय किडो आसता रे म्हाका आश्चर्य एक दीस पळयतना ऍसिड एनवायरमेंट कशी रावता कितलें बिंबूल जाता हे नणचें पॉप्युलर जाल्यार आमगे तें देखून व्हरून तितलेंच इतली फोडी घाली येता इतली फोडी घाल्यार 60 मिरसांगेक आमसाण हद जाता आमी अंदाज म्हळ्यार तुमी आतां 12 मिरसांग 12 म्हण धरूं येता हद सायजाचे सान सायजा न्हय हद सायजाचे 12 बिंबूल घाल्यार इतल्याक आमसाण समजता एक आमसाण चड जाता एक आमसाण उणी जाता तें तुमी पळोवन शिकोवका आतां आमगेलें सकयल सामान तयार जालो आनी आमी कशें करता म्हळ्यार ही मिरसांग म्हाका वता घालून जायना
हंग वतना म्हाका हांव वचून भायर करूंकच जायना आतां चिक्के वैकीन वत लागल्यावरीची कायलिंगां न्हू हुनारता चिकेची मस्त न्ही काळी करूनच जाय ताल घालचोस की ना हरवीची हरवी नाणची न्हू ते हरव्याक हरवीची भाजून नाणची न्ही ते ओके भाजून करची नाणची न्ही हरव्याची हरवी मिरसांग जाल्यार ही भाजीच कसाल्या म्हळ्यार पिटी करच्याक मिक्सिन पिटी सुलभ जावच्याक ओके आम्ही नाही नासतना सांग विचारी चिक्की होऊन करूया काय होऊन जवळ त्या वड असो कडेक आम्ही सांग करूया ओके सापण पळयले होऊन जाले की मग करता होऊन जाल्यार सांग करूया तरी चिकेट हड विचारी होऊन करूया दाट कायली त्या देखून होऊन जावच्या चिक्की लेट जाता जाल्यार करपना लायक जाता होऊन जाता ऑफ करून सोडका ओके It's just mildly warm, कळवा. It's just warm. Mildly warm. म्हणजे वार्म जाव का आता या न्यूटन कसं जात मला बितवेल बीत होऊन जाता त्या देखून रानीर दाखवून सकल देव न्हू चिके ताळा ती म्हळ्यार मुळा वयत जाल्यार ऊन असताना एकाल्याक जाता एकडे सोडनाका ते चिके वेळेस पण छान उज्जार असल्यावर जाते त्या देखून अशें करता एक ल्याक उंचायणीचेर टेम्परेचर एक सकाळ एकल्याक मेळत न्हय ते न्यून कुरकुरी जाता एक 3-4 hours तक सन्न मेळ्ळो वय वय तशींची वय सूर्याला वता बदलाका ते अशें करून पिटी करच्या सुलभ करून येवचे मिरसांगे पिटी केल्यार मिक्सी वगी वाटून दिता पिटी करण्याची वाटल्यार मस्त वेळ लागता त्या देखून हे सुलभ उपाय सगळी मिरसांग वाटल्यार वेळ वता पिटी करून वाटल्यार वगी जाता जालें आतां आमी ताका 5-10 मिनिटां निवच्या सोडका ते आपल्या कुरकुर जाता ते जोडता आम्ही पोताची वाटत नाही आता जालें हे कसं म्हळ्यार बिंबूल हाका एक थोडे मीठ घाला ती कुडले वाटून घाल्यार मीठ चांग बिंबूल 2 दीस जावन मीठ घालून दवरल्यार मोव जाता पिचकी जाता वायट जाता सो आता ते हरवे आसतनाच आमी वाटून घाल्यार ते हांतूंची खोळांतू ते मीठ घेवन हद गट्टी राखता ते देखून हाक थोडे मीठ घालका उलो चड जातो पण इतल्या कामात इतले मीठ लावून दवरता त्यामुळे ते चिक्की मीठ घेवच्याक मस्त घेवच्या नसताणे हदर मीठ घेवका कडे खोळांत मेळता ते देखून अशें करून दवराचे आमगेर वाटून जावचे दवरता ताका मीठ लागता बिंबूल वग्गी करमेता आंबुलेवर आनी आंबड्यावर न्ही ते देखून बिंबलाक कुडले कोर येता ओके राइट सो आता चिके कूल जाल्ला and we can start removing the stem now. Right. Preservatives na kai na. Kai na. Yani chemicals, no chemicals, preservatives. Taste maker, nothing. Exactly. That I hattani sakad machine made pickles antani sakad. Kittle preservative galta. Way. Unbelievable. Health exactly, and not just that, salt is a natural preservative. Salt of a shirt kasa like overkill no da. Ani kasane. Vijay then pura kadan preservative saam peenante haam kai nante म्हणतात ताक गोत्तचलें चड जाला बाकीच्या खंय गो तो आमच्या सने हळली आनी असले रे तसले गोत ना पडे काय ब्राइट कलर पडेला कसले घेता ती पळयतना चंद बदल आयके म्हणून निजाम तंतु पळयला पळय आता पूरा वेजिटेबल्स तू हे असते प्लास्टिक लेड क्रोमियम सकड पयर टेस्ट जाला बेंगळूरांत आता ऑल ओव्हर इंडिया तसले वेजिटेबल्स गलीज उदकांत वडयता म्हणून टेस्ट करता म्हणून सांगला तसले आमी खावचे कसले वेजिटेबल्स फ्राय खावचे जायना ते स्टेज आयला जाल्यार कितलें पोल्युशन ते देखून आमची जागृती गरकड करून खावची बारी लायक ಸ್ವಲ್ಪ 50% पोल्युशन होऊन जातं पॉयझनस 1-2 year extra वय वांचू खातीर न्ही वांचील तेन्ना मी बरें सफर जावचें ना add life to your years now right not adding life living a happy life आता मी रेडी झाली ती आता डेंट आणि पुरा काढला
आता आम्ही मिक्सिंग सुरू एक म्हणता पिट्टी करून घेतल्यार सुलभ जाता. त्या देखून हांव आतां पिट्टी करपाची. आम्ही आता एक नंबराची पिट्टी करता. पळय कशी जाली म्हणून वाटतात की मग पळय ना ही पिट्टी झाली इतलं जाल्यार पावता. fairly fine. Not very fine. Not very fine. Not very ते ग्राइंड करत ना कडे रे. त्या देखून नाका आता मी कसं घाल का म्हणे या पुरा सामान घाल का. सासमा हिंगू मीठ. हे आता तू घालता वा ते वाटून देता. टाका मी कसं करत म्हणे सांगेल प्रकार मिठा हेर म्हणून करणार मिठा उद्द कतकतान निवून करणार त्या देखून एका गारडा उद्दा हे एका गारडा उद्दा घाल्या रे प्युअर उद्दाक काय नाही ना इतलं घालून घेऊ का अशी ते तिंबू ते दळताय. That's about 100, 150 ml, 200 ml. अशी घाल्यार कसं जात म्हळे ते कोळाक थक्क जाता आणि मिक्सीक ओव्हरलोड जायना. मिक्सी ओव्हरलोड जावच्यान पळय अशें करून पळोवन घेऊ का कितू उदास इत संगती म्हण आता झालं नव्हे. आता हे नये करून वाटच्याक अनेक पंत केल्यार जालें ते कोण जाता. म्हाका न्ही देव उदक घाल्या म्हूण दिसता हांव घालता. आता कसं म्हळ्यार खोड वाटोचो हाका मणच्याच्यो खोड फायनल स्टेज वाटोची. पळय हा नाही घालची म्हणून म्हाका पळयलें जालां म्हूण दिसता. ओके असं वय ते देखून चिक्की खर जाव का जाल्यार मस्त खरय न्ही येदे उदक घालून आनी एक पंत करता. एक पंत एक पंत जाता जाल्यार या पंत हांव 2 पंत करता. कडे जाय जाल्यार आमी ऍड करूया उदक. ओके नॉनच्या खोडल्याची टेस्ट वय जालें न्ही नॉनचें जालें. आमसाण मात्र दिला जालें ताका. आमसाण दिवं का न्हय आमची अशी नॉनची जायना न्हय. एक मसाला म्हणतो मसाला वय तेंची रांदय म्हण हांवें फ्रेश जेवणाक कने करचेक आज ऑलरेडी पाय मुंजी म्हणलें जालें आमगेलें नॉनचें. आता मी हांगा बिंबूल घालून दवरलां तूं काडटस न्हय त्या देखून हाके बिंबला मीठ लागो लागना अशें ते आमकां कन्सर्न नाही. आता आमी खोड बसून दवरल्यार नॉनची रेडी. आता घाल्यार हिची रुची आसत जाल्यार हिची आनी काही रुची जावं का जाल्यार तशें केल्यार जालें. रात्री केल्यार जालें. ताकाची सकाळी मिठा घालून रात्री करका म्हण ना कुडले करचे रात्री खावचे. ते करेक्ट मीठ घेता बिंबूला मोव जायना आनी गट्टी आसता. चिके घालून दवरल्यार आनी मोव जाता. चेडो उदक घालना ना तूं वय म्हाका जायना ह्या हाताक. पुरो राब पातळ जावच्या नज हद जाव का खोड पातळ जाल्यार ताका रुची ना दाट जाल्यार अडना. आता तू उद्द सोडता ते मस्त सोडा आनी ताका कंट्रोल केलें ना आमी आनी सोडून तागे उदक ते ताका मीठ मिरसांग लागले मागीर ते तितले सोडा आनी तेका 2 चमचे घाली मस्त घाल नाका खोड पातळ जाता. ते देखून तितले पुरो तेंच जाय पुरवय आनी ते घालया ते सासम तिमतन समजता. सासम हरवी ना म्हणते ते उदक घेत ना आता पुरो जालें. आनी उदक घाल्यार पातळ जाता. आतां जाता कितें पण पडत भंय आसा म्हाका म्हज्यान अंदाज म्हणून घे. आतां 1 चमची घाल न्हू टेस्ट पळय
मीठ नुप्र जाल्यार घालचें जाता. ओके गाइस, सो पिकल इज रेडी. नाउ टाइम फॉर डीब्रीफिंग. बप्मा, आता ह्या पिकला विषय कसले सांगतास की तुका? पिकल म्हळ्यार आतां आमी पळयता ती हा. चाळणी सकट समजावन तुमी पळया ती. आज ही टेस्ट टेस्ट बापम करो. I mean, I know it's fantastic because पयरी केलेलं भयंकर लागचेलेलं. आज ही बापम टेस्ट करून सांगया पळया. पळय सकट जालें आमसाणची की उणे शेपरात लागू का मात्र रात्री जेवणाक दनपार न्हू आमकां रात्री जेवणाक करेक्ट जाता. ते देखून तुमकां इमिडिएट न्हणचे जाय जाल्यार रिहॅंच करून खावयता. लागलो मीठ मिरसांग सकाळी कळल्याक जाला आनी फुडल्यान टेस्ट येना. आमी करताना बी तसले करून रिपिटेडली हे न्हणचे अशी जावचे कितले पण करी हे मेजरमेंटारी रुची जावचे. ते देखून तुम्ही हे करका. अश्विनान कसं की सांगता म्हणून सांगला न्हणचे पेटो येत म्हणून ते जाय जाल्यार मात्र तुम्ही निमग्या ते नंतर करून पळया ते. ओके ओके. हांव what I'm proposing is this. So आज एक 5 सानसना bottle, maybe 50 ml bottles करून I will send it to you. So if you don't have the time to do this, to sit and make the pickles, then you can definitely taste it. So तुम्ही कसं like करायची, subscribe करायची, comment करायची. So तुम्ही comment केलेलं त्यात ना, I will find your profile, I will send you a message, I will get your address, and I will ship a small कसं म्हणते एक सणाची डब्बो of this pickle for you. Okay. Alright, so thank you for watching the video. I hope you enjoyed it. And obviously make this recipe and taste it as well because it is amazing. Thank you. Have a nice day. Bye-bye.